ब्रॉट टू यू बाय विगार्ड। संपूर्ण देशाची निवडणुकीचं मतदान 7व्या टप्प्याचं पार पडलेलं आहे। उद्या मतमोजणी होणार आहे। एक्झिट पोल आलेले आहेत। आपल्याबरोबर राजू शेट्टी साहेब आहेत की एक्झिट पोल वेगळे सांगतात, TV 9चा कल सांगतो की सतीश दादा निवडून येतील, तसेच देशामध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार, काय सांगाल साहेब? शेतकरी चळवळीच्या निमित्तानं देशभरात वेगवेगळ्या राज्यामध्ये माझा संपर्क आहे आणि मी नेहमी फिरत असतो। मी जी माहिती घेतलेली आहे ती थोडीशी वेगळी आहे, पण खरं सांगायचं तर गेल्या 3 महिन्यामध्ये मी काही महाराष्ट्र सोडून कुठं बाहेर गेलेलो नाही आहे, पण माझी ऐकीव माहिती मात्र या एक्झिट पोलपेक्षा वेगळी आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नेमकं काय आहे मला माहिती नाही, कारण मी स्वतः काही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलेलो नाही आहे। आणि माझ्या मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ऑफिसमध्ये बसून केलेला सर्वे असंच त्याचं वर्णन करावं लागेल, कारण ग्राउंड रिॲलिटी वेगळी आहे। प्रत्यक्ष मतदान करणारा जो मतदार आहे तो मतदार माझ्या पाठीमागे ठामपणानं आहे, कारण स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही 2.5 वर्षापूर्वी घेतलेला होता, तो काय अचानक घेतलेला नाही आहे आणि त्यावेळेपासूनची आमची सगळी तयारी होती। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलायझर का चमत्कार। त्यामुळे या निवडणुकीच्या काळामध्ये आमचं कुठे गडबड गोंधळ किंवा धावपळ काही झाली नाही। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार झाला आणि एका कुटुंबापर्यंत 3-3 वेळा आमचे कार्यकर्ते गेलेले आहेत। इतका तळागाळामध्ये व्यापक असा आमचा संपर्क झालेला आहे आणि त्यामुळं आम्हाला माहिती आहे की लोकांची आम्हाला साथ आहे। नुसती साथ नाही तर पैसे देऊन लोकांनी साथ दिलेली आहे आणि एकूणच जो टक्का वाढलेला आहे तो टक्का वाढायचं कारणसुद्धा हेच आहे, लोकांनी ईर्षेनं मतदान केलेलं आहे। परगावच्या लोकांना बोलावून घेऊन मतदान करायला भाग पडलेला आहे। कुठल्याही परगावच्या लोकांना माणसाला मतदान करण्यासाठी गावाकडे या म्हणून कोणाला पैसे दिलेले नाहीत, साधनं दिलेली नाहीत, तरी ते आलेले आहेत, स्वखर्चानं आलेले आहेत। काही परदेशातनं येऊन इथं मतदान करून गेलेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या घटना बघता विजयाचा आत्मविश्वास मला निश्चितच आहे। उद्याचा विजयाचा गुलाल तुम्हालाच लागणार। पंचवर्षीमध्ये तुमचा पराभव झाला होता, यावेळेला दर्शन मानले पराभव दिसत आहेत। सतीजित आबा निवडून असा कल दिसतो एका बाजूनं, असं एक्झिट पोल सांगतात। साखर कारखानदारांनी तयार केलेली ती हवा आहे, कारण साखर कारखानदार अजूनही मी निवडून यावं ही त्यांची मानसिकताच तयार व्हायला तयार नाही, कारण त्यांना ऑक्टोबर दिसतो आहे आणि त्यामुळं त्यांच्या मनातले हे सगळे खेळ आहेत। पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होत आहेत असा कल दिसतो। 370 ते 375 सीटा येतील असं BJPच्या मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मी काय महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलो नाही आहे, पण माझी ऐकीव माहिती थोडीशी वेगळी आहे। माहीत नाही मला नेमकं काय झालेलं आहे, त्याच्यावर मी भाष्य जास्त करू इच्छित नाही। 3ऱ्यांदा का 10व्यांदा पंतप्रधान व्हा आमचं काय म्हणणं नाही, परंतु पंतप्रधान झाल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवा एवढीच आमची माफक मागणी आहे। काय सांगाल, जसा एक्झिट पोल बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडी महायुतीमध्ये वाद प्रतिवाद सुरू झाले, त्याबद्दल तुमचं काय मत असेल? नाही, हे फक्त वादविवादच करत राहिले, जनतेपर्यंत कधी पोचलेच नाहीत। जनतेच्या मनात काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, आज मितीला महाराष्ट्र हा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरतोय। आया बहिणी आमच्या पाण्याच्या घागरी घेऊन वणवण फिरत आहेत, कोणाला त्याची जाणीव आहे का? दुष्काळानं होरपळलेला आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी पट्टा, विहिरीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही आहे, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे, फळ आणि भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे। याच्याबद्दल चर्चा करा ना, वादविवाद काय करतायत? चांगलं वागा, इतराला वाईट म्हणून किंवा समोरचा वाईट आहे असं सांगून आपण किती चांगलं आहेत असं दाखवण्यापेक्षा तुम्ही स्वतः एवढं चांगलं वागा की समोरच्याची उंची आपोआपच कमी होऊन जाईल। निवडणूक जाईल पण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यात राजकीय अपयशी राहिले असं वाटते?
हो, सगळ्याच प्रकारचे राजकीय नेते, सगळ्याच पक्षाचे आणि आघाड्यांचे हे जनतेच्या प्रश्नाला हात घालायला कुठेतरी कमी पडलेले आहेत. या निवडणुका ह्या प्रश्नावर लढल्या गेलेल्या नाहीत, नको त्या मुद्द्यावर लढल्या गेल्या. याचं दुःख लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एक्झिट पोलचं काही मला माहीत नाही, पण माझ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला, शेतकरी विश्वास ठेवला, त्यामुळे विजयाचा गुलाल मलाच लागणार असा आत्मविश्वास राजू शेट्टी यांनी सांगितला. कॅमेरामॅन निखिल वेसेसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.